नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये सरकारसारखी आई कुणाच्याही नशिबात नसू नये असं आता सखीला सुद्धा वाटत आहे. सखी खूप आनंदी झाली होती. तिला या गोष्टीचा आनंद झाला होता की माझ्या आईने मला रक्त देऊन वाचवलं आहे. त्यामुळे ती धावत पळत सरकारकडे चालली, सरकारला मिठी मारत आहे. परंतु सरकारने तिला दूर फेकत तिला सांगितलेलं आहे की मी तुला रक्त दिलं, यात काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये. मी तुला रक्त का दिलं, कारण तू प्रॉपर्टीच्या पेपरवर साईन करावी म्हणून. बाप रे, आता सखीच्या हृदयात सर असं झालेलं आहे. खरंच सगळ्यांनाही खूप धक्का बसलेला आहे. काय आई आहे, आईसारखे जगत या दैवतावर नाही असं म्हटलं जातं. आणि ही आई प्रॉपर्टीसाठी चक्क पोरीला म्हणजे तिने हे केले, काय एक डील केली, ते पण प्रॉपर्टीसाठी. आणि ती बोलत आहे की मी तुझ्या या भिकारड्या या चालनांसाठी मी माझी प्रॉपर्टी पणाला लावणार नाही. मी फक्त तुला रक्त दिलं कारण मला प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या पाहिजे. त्यामुळे आता सखीला कळून चुकलेलं आहे की ही माझी आई असूच शकत नाही. आई अशी असूच शकत नाही. कितीही काहीही झालं तरी आई कधीच आपल्या मुलाचा जीव किंवा मुलाचे प्राण असे पणाला लावत नाही किंवा त्याच्यासोबत डील करत नाही. आई अशी असूच शकत नाही. खरंच सरकार आई आहे की नाही यावर आता सगळ्यांना संशय येऊ लागला आहे. खरंच सरकार किती नीच वागतात सखीसोबत. वागणारच शेवटी प्रॉपर्टीसाठी, कारण ती खरी आई नाहीच आहे. खरी आईला तिने डांबून ठेवलंय, किडनॅप करून ठेवलंय. ही तर मावशी आहे. आणि खरंच मावशीला मावशी म्हणायच्या नावाला म्हणजे कलंक आहे. ही मावशी सुद्धा असं कधी वागत नाही आपल्या बहिणीच्या लेकरांसोबत. पण हिने खरंच हद्दच पार केली आहे. त्यामुळे आता सखी सुद्धा काय ऐकणार आहे होय. सखी आता त्यांना बोलत आहे की तुमच्यापेक्षा माझी चाळीतली माणसं चांगली आहेत, ते कधीच असं कोणाला फसवत नाही. तेव्हा आता सरकारला खूप राग आला आहे. सरकार बोलतात की एवढं चाळ पुराण तुला करायचं असेल ना तर एक काम कर, 1 महिना चाळीत राहून दाखव, मग बघू तू किती राहते, कशी राहते, आणि ते पण प्रॉपर्टी शिवाय. तेव्हा सखी मान्य करते आणि बोलते हो चालते, मी जर 1 महिना चाळीत राहिले तर मी जे म्हणेल तुम्हाला ते माझं चॅलेंज स्वीकारावं लागेल. सरकार बोलतात ठीक आहे, तू राहून तर दाखव आधी 1 महिना, बघू मग पुढचं. आणि मग आता सखी तयार होते. आपल्या प्रिय कानाला घेऊन आता ती जायला निघते. बोलते की चल काना, आता आपल्याला चाळीत जायचे, आपल्या माणसांकडे जायचे. बाप रे, सखी खूप खुश आहे कारण ती चाळीत चालली आहे. कारण चाळीत तिला प्रेम करणारी माणसं आहेत, नाही की सरकारच्या काय बोलतात ना, सरकारच्या हाताखालची कामं करणारी सरकारची माणसं नाही तिथे तर तिथे सखीची माणसं आहेत. आणि सखीला खूप आनंद होत आहे. खरंच सखी खूप खुश आहे. परंतु सखी 1 महिना चाळीत राहू शकेल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.